शहाजीराजे त्यांच्या जन्मासाठी त्यांच्या आजीने नमस केला होता आणि त्याच्यावरनं शहा शरीफ दर्ग्यावरनं शहाजी आणि शरीफची अशी नाव आहे. मग आता हे लोक ते पण तोडणार आहेत का दर्गा? मग तो शिवाजी महाराजांचा अपमान नसणार का? जो महाराष्ट्रासाठी आज सगळ्यात मोठा खलनायक आहे तर त्याची कबर ही महाराष्ट्रात ठेवायची का? ती निश्चितच ठेवली पाहिजे. तो आपल्या पराक्रमाचा वारसा आहे किंवा स्मृती आहे असं म्हणता येईल. पण जर हा खलनायक महाराष्ट्रामध्ये जर त्याचा अखेर झालेला आहे आणि त्याची कबर जर आज महाराष्ट्रात आहे तर ती ठेवणं महाराष्ट्रामध्ये कितपत योग्य आहे? भारतीय संस्कृती अशी म्हणते की मरणांती वैराणी, म्हणजे एकदा मृत्यू झाला की वैर संपतं. खुद्द शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर प्रतापगडच्या पायथ्याशी उभारली. जर एखादं मंदिर पाडून मशीद तिथे उभी राहिलेली आहे तर तिथून तो इतिहास मानायचा का? ते मंदिर जेव्हा बांधण्यात आलं होतं तेही कुठलं तरी प्रार्थना स्थळ पाडून बांधण्यात आलं असेल तर तिथून आपण इतिहास पकडायचा. खूप मागे पण जाता येईल आणि सगळं गेलं पाहिजे. आपण मागे गेलं पाहिजे, टाळता कामा नये, समजून घेतलं पाहिजे. पण त्याच वेळी आपण आता तसं भूमिका घेतली की नाही हे योग्य आणि ते अयोग्य आहे, तर म्हणून आपण एक कायदाच 1991 साली केला की ज्यात असं आपण म्हटलं की आता हे जे प्लेसेस ऑफ वर्शिप जे आहेत त्या 15 ऑगस्ट 47 नंतर पुढे काही बदल करायचे नाहीत. काही जणांची मागणी अशीही आहे की हा कायदा बदलायला हवा किंवा कायद्यामध्ये काही चेंजेस असायला हवे, जसं की तारीख आहे 1947. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी. मग आता कोर्टाच्या वेळी कोर्टाने काय सांगितलं रिझल्टच्या वेळी राम मंदिराच्या की इलिगल आहे ते बाबरी मशीद पाडणं, आणि तरीही तुमच्यावर जो निर्णय घेतोय. हिंदू धर्माने बौद्ध धर्माची जी जागा होती तिथे अतिक्रमण केलं असं बुद्धाला नववा अवतार म्हणून घेतलंय. हा